श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत. आज आपण आमुषा व पौर्णिमा या दोन बहिणींची कथा पाहणार आहोत. एका राज्यात एक राजा आणि एक राणी राहत होते, ज्याला 4 मुले होती, 2 मुले आणि 2 मुली. एका मुलीचे नाव होते पौर्णिमा आणि दुसरीचे नाव होते अमावस्या. पौर्णिमा घरातील कामात पारंगत होती आणि घरातील सर्व कामे करत होती. ती देवाची पूजाही करायची, याशिवाय ती गायीची सेवाही करत असे. आणि तिची दुसरी बहीण अमावस्या, तिने कधी घरचे काम केले नाही, तसेच तिने देवाची पूजाही कधीच केली नाही, तसे तिने गायीची सेवासुद्धा कधीच केली नाही. पौर्णिमा सर्व गुणांनी परिपूर्ण होती. तरीही राजा आणि राणी, त्यांचे पुत्र आणि मुलगी अमावस्या तिघांवरही प्रेम करत असत. पौर्णिमेच्या वडिलांचे तिच्यावर अजिबातच प्रेम नव्हते. तो तिच्याशी भेदभाव करायचे. राजाची 4ही मुले हळूहळू मोठे होऊ लागली. ते मोठे झाल्यावर राजाने आपल्या 2 मुलांची लग्न पात्र मुलींशी केली. यानंतर राणीने राजाला सांगितले की आता आपल्या 2 मुली लग्नास पात्र झाल्या आहेत, त्या दोघींचे लग्न करून द्या. अमावस्येचा विवाह एखाद्या मोठ्या श्रीमंत कुटुंबात करा आणि गरीब कुटुंबात पौर्णिमेचे लग्न लावून द्या, कारण पौर्णिमेला फक्त देवपूजा करायला आवडते आणि गायींची सेवा करायला आवडते. आता राणीने राजाला 2 मुलींचे नाते ठरवण्यासाठी पाठवले. राजा आपल्या शेजारच्या गावात गेला आणि तिथल्या राजपुत्राशी अमावस्येचे नाते निश्चित केले आणि तिने जवळच्या गावात जाऊन एका गरीब कुटुंबातील मुलाशी पौर्णिमेचे नाते निश्चित केले. राजाने जाऊन हा सर्व प्रकार आपल्या राणीला सांगितला. तेव्हा राणी विचार करू लागली, पौर्णिमा पुष्कळ पूजा करून भगवंतात तल्लीन राहते. आता देव पौर्णिमेला कशी मदत करतो तेच पाहते. पौर्णिमेचे भाऊ आणि तिच्या बहिणींचे पौर्णिमेवर खूप प्रेम होते, कारण पौर्णिमा त्यांना घरच्या कामामध्ये मदत करायची आणि त्यांच्यासोबत आपुलकीने बोलायची. आणि त्यांची दुसरी बहीण अमावस्या घरचे कोणतेच काम करत नसत आणि सतत तिच्या बहिणींना घालून पाडून बोलायची. काही काळानंतर 2 मुलींचे लग्न झाले. राजा आणि राणीने 2 मुलींना निरोप दिला. निरोप देताना राजा आणि राणीने आपल्या अमावस्या या कन्येला भरपूर पैसा आणि संपत्ती देऊन निरोप दिला आणि पौर्णिमेला काहीही दिले नाही. तिला तिच्या घरातून रिकाम्या हाताने पाठवली. यानंतर 2 बहिणी आपापल्या सासरच्या घरी जातात. काही दिवस जातात आणि एके दिवशी अमावस्या तिच्या घरी भगवान सत्यनारायणाची कथा ठेवते, ज्यामध्ये ती सर्व गावकऱ्यांना आमंत्रण करते, परंतु तिच्या बहीण पौर्णिमा हिला आमंत्रण देत नाही. गावातील सर्व महिला अमावस्येच्या घरी जात आहेत हे पौर्णिमा घराच्या दाराबाहेर बसून पाहत असते. तेव्हा तिथून जाणाऱ्या स्त्रिया पौर्णिमेला म्हणतात की तुझ्या बहिणीच्या घरी भगवान सत्यनारायणाची कथा ठेवली आहे, तू जाणार नाहीस का? पौर्णिमा म्हणाली, मला आमंत्रण नाही, त्यामुळे मी जाणार नाही, मी कशी जाऊ? तेव्हा गावातील सर्व स्त्रिया पौर्णिमेला म्हणाल्या, तू आमंत्रण नाही तर काय झालं, ही भगवान सत्यनारायणाची कथा आहे, तू आमच्यासोबत ये. गावातील सर्व महिलांच्या सल्ल्याचे पालन करून पौर्णिमाही त्यांच्यासोबत अमावस्येच्या घरी भगवान सत्यनारायणाच्या कथेत जाते. अमावस्या पौर्णिमेला पाहताच ती म्हणते, तू इथे कशी आलीस? मी तुला आमंत्रण केले नव्हते. बरं, काही नाही, हरकत नाही, आता तू आलीच आहेस तर गप्प बस. आणि अमावस्या पौर्णिमेच्या गरिबीचीही खिल्ली उडवते. पौर्णिमेच्या डोळ्यात अश्रू येतात. ती मनातल्या मनात रडत सत्यनारायणाला प्रार्थना करते, देवा, मी पूजा करते हे चुकीचे आहे का? गायीची सेवा करते हे चुकीचे आहे का? शेवटी माझा यात काय दोष? तू माझ्याकडे दयाळूपणे कधी पाहशील? पौर्णिमा हे भगवान सत्यनारायणांना वारंवार सांगत होती. सत्यनारायणाची कथा पूर्ण झाली आणि अमावस्या देवाच्या प्रसादाचे वाटप सुरू करते. ती सर्व लोकांना प्रसाद देते, पण ती पौर्णिमेला प्रसाद देत नाही. पौर्णिमा प्रसादाशिवाय घरी परतते. मुलांना तिला कथेचा प्रसाद मागितला तर ती त्यांना काय उत्तर देईल असा विचार करून ती वाटेत चालत असते. तिने विचार केला की आता ती तिच्या माहेरी घरी जाईल आणि तिथे गेल्यावर मुलांसाठी काहीतरी घेईल. असा विचार करून ती आपल्या घरी परतली. घरी परतल्यानंतर ती तिच्या पती आणि मुलांना सांगते की तिच्या माहेरच्या घरी जात आहे. नवरा म्हणाला, ठीक आहे, आणि काही वेळाने पौर्णिमा तिच्या माहेरच्या घरी निघते. चालता चालता एका ओट्याजवळ येते, जिथे तुळशीचे रोप लावले होते. त्या ओट्यावर एक वृद्ध आई बसली होती. ती दुसरी कोणी नसून तुळशी माता होती. ती वृद्ध आई पौर्णिमेला म्हणाली, बेटी, तू कोण आहेस आणि कुठे चालली आहेस? पौर्णिमा स्वतःची ओळख करून देते. परिचय झाल्यानंतर त्या वृद्ध महिलेने पौर्णिमेला सांगितले की येथील तुळशीचे रोप सुकते आहे, त्यात थोडे पाणी टाक आणि हा ओटा स्वच्छ कर, यामुळे मला थोडा आराम मिळेल. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे आई, मी तुळशीत पाणी घालते आणि मी जागाही स्वच्छ करते. साफसफाई करून पौर्णिमेने वृद्ध आईलाही आंघोळ घातली.
तसेच वृद्ध आईची सेवा केली, तिचे पाय दाबले आणि म्हाताऱ्या आईला म्हणाली, आई मला अजून सांगा, मी तुमची कोणती सेवा करू शकेल आणि काही काम असेल तर सांगा, मी करेल. म्हातारी आई म्हणाली, काही नाही, आता तू जा आणि परत येताना मला भेट. पौर्णिमा वृद्ध आईला म्हणाली, ठीक आहे आई, मी निघते, मी परत आल्यावर तुम्हाला भेटेल. पुढे काही वेळ चालल्यावर एक शिवमंदिर आले. तिथे मंदिराबाहेर बसलेले एक म्हातारे बाबा भेटले. ते दुसरे तिसरे कोणीही नसून भोलेनाथ होते. ते पौर्णिमेला म्हणाले, मुली कुठे चालली आहेस, तू कोण आहेस? मग पौर्णिमेने स्वतःची ओळख करून दिली. मग ते म्हातारे बाबा पौर्णिमेला म्हणाले, हा ओटा आणि हे मंदिर स्वच्छ कर. त्यानंतर पौर्णिमेने मंदिर आणि ओटा स्वच्छ केला आणि तिथे पूजाही केली आणि साफसफाई करून पूजा करून त्या म्हाताऱ्या बाबांनाही आंघोळ घातली आणि म्हणाली, बाबा अजून काही काम असेल तर कळवा. तेव्हा म्हातारे बाबा म्हणाले, नाही मुली, आता तू जा आणि परत येताना मला भेटून जा. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे बाबा, मी परत आल्यावर तुम्हाला भेटेल. काही अंतर चालल्यावर पौर्णिमेला काली मातेचे मंदिर दिसले. तेथे ओट्याजवळ एक वृद्ध आई बसली होती. ती म्हातारी सुद्धा पौर्णिमेला म्हणाली, बेटी तू कोण आहेस, कुठे जात आहेस? त्यानंतर पौर्णिमेने त्या वृद्ध महिलेला आपली ओळख करून दिली. वृद्ध महिलेने पौर्णिमेला सांगितले की येथे सर्वजण पूजा करण्यासाठी येतात, पण मंदिर स्वच्छ करायला कोणीही येत नाही, म्हणून तू मंदिर आणि ओटा स्वच्छ कर. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे आई. आणि पौर्णिमेने मंदिर आणि ओटा स्वच्छ केला आणि ती पूजा देखील करते आणि देवीला शृंगार करते आणि त्या वृद्ध आईला आंघोळ घालते आणि तिचे पाय दाबते आणि म्हणते की सर्व काम झाले आहे, तुझं अजून काही काम असेल तर सांग. म्हातारी आई म्हणते, नाही बेटा, एवढंच काम होतं, मुली आता तू जा. पौर्णिमा म्हणते, ठीक आहे आई, आणि ती निघून जाते. पुढे जाताना पौर्णिमेच्या समोर एक नदी येते. तिथे एक म्हातारी आई बसलेली असते आणि ती म्हणते, बेटी तू कोण आहेस आणि कुठून आलीस? पौर्णिमेने तिलाही स्वतःची ओळख करून दिली. व्रत स्त्री पौर्णिमेला सांगते की येथे सर्वजण नदीत स्नान करण्यासाठी येतात, मात्र या जागेची स्वच्छता कोणीही करत नाही, त्यामुळे तू हा किनारा स्वच्छ कर. पौर्णिमा म्हणते, ठीक आहे आई, आणि ती जागा साफ करते आणि त्या व्रत आईचे पाय दाबते आणि म्हणते, आई अजून काही काम असेल तर सांग. म्हातारी म्हणते, काही नाही, तू जा, परत येताना मला भेट. आणि ती नावेत बसून नदीच्या पलीकडे पोहोचते आणि ती तिच्या माहेरच्या घरी जाते. तिला तिथे पाहून पौर्णिमेचा भाऊ आणि वहिनी खूप खुश होतात आणि ते पौर्णिमेची खूप काळजी घेतात आणि तिच्याशी खूप बोलतात आणि ते म्हणतात की तिने मुलांनाही सोबत आणले असते तर बरे झाले असते. आता काही वेळाने पौर्णिमा पुन्हा सासरी जाण्यास निघते. तेव्हा तिच्या वहिनीने तिला एक साडी दिली, मुलांसाठी कपडे आणि काही खाद्यपदार्थही दिले आणि म्हणाले, खूप दिवसांनी येताय तुम्ही, कृपया लवकर या. पौर्णिमेच्या वहिनीने दिलेली पिशवी पौर्णिमा घेते. जाताना वहिनी आणि भाऊ पौर्णिमेला लवकर ये असं म्हणतात. यानंतर पौर्णिमा तेथून सासरच्या घरी निघून जाते आणि त्याच नदी तीरावर पोहोचते. नावेत बसून दुसऱ्या तीरावर उतरते. तिथे उतरल्यानंतर तिला तीच म्हातारी आई भेटली, जी साक्षात गंगा माता होती. त्या वृद्ध आईने पौर्णिमेला एक पिशवी दिली आणि घरी गेल्यावरच उघडण्यास सांगितले. आता पौर्णिमेकडे 2 पिशव्या होत्या. पौर्णिमा पिशव्या हातात घेऊन तिथून निघून गेली. काही अंतर चालून गेल्यावर काली मातेच्या मंदिरापाशी ती आली. काली माता म्हातारीच्या रूपात तेथे बसली होती. ती म्हणाली, मुली, पौर्णिमा तू आली आहेस? पौर्णिमा म्हणाली, हो आई, मी आली आहे. मग काली मातेने तिला एक पिशवी दिली आणि घरी जाऊन उघडण्यास सांगितले. आता पौर्णिमेकडे 3 पिशव्या होत्या. 3 पिशव्या घेऊन पौर्णिमा पुढे निघाली. काही अंतर गेल्यावर ती भगवान शिवाच्या मंदिरात पोहोचते. तिथे भगवान शिव स्वतः एका वृद्ध बाबाच्या रूपात बसले होते. म्हातारे बाबा म्हणाले, पौर्णिमा तू परत आलीस? तेव्हा पौर्णिमा म्हणाली, हो बाबा, मी परत आले. वृद्ध बाबांनीही पौर्णिमेला एक पिशवी दिली आणि घरी गेल्यावरच ती पिशवी उघडण्यास सांगितले. पौर्णिमा म्हणाली, ठीक आहे बाबा. आता पौर्णिमेकडे 4 पिशव्या झाल्या होत्या. पौर्णिमेने 4ही पिशव्या कशी घेऊन जाणार? तेव्हा तिने एक जुनी साडी काढली आणि त्या सगळ्या पिशव्यांचा एक बंडल बनवला आणि डोक्यावर घेऊन ती तिथून निघून गेली. काही अंतर गेल्यावर तिला एक वृद्ध स्त्रीच्या रूपात तुळशी माता भेटते आणि म्हणते, पौर्णिमा तू आलीस? पौर्णिमा म्हणते, हो माता, मी आले. म्हातारी तिला एक पिशवी देते आणि म्हणते, घरी गेल्यावरच ही पिशवी उघड. पौर्णिमा म्हणते, ठीक आहे आई. मग तेथून पौर्णिमा नंतर 5ही पिशव्या घेऊन पौर्णिमा तेथून निघून जाते. तेथून निघून गेल्यावर पौर्णिमा तिच्या घरी पोहोचते. पौर्णिमेने पिशवी खाली ठेवली आणि आधी माहेरून आणलेली पिशवी उघडून बघितली. त्यात मुलांसाठी चांगले कपडे आणि खाण्याचे साहित्य होते. काही दागिनेही होते.
पौर्णिमेने आपल्या मुलांना कपडे दिले आणि मुलांना खाण्याचे साहित्यही दिले. हे सर्व मिळाल्याने मुलांना खूप आनंद झाला. आता पौर्णिमेने दुसरी पिशवी उघडली, जी तिला आई गंगेने दिली होती. त्यात हिरे, दागिने, सोने, चांदी होते. यानंतर पौर्णिमेने तिसरी पिशवी उघडली, जी तिला काली मातेने दिली होती. त्यात भरपूर सोन्याची दागिने होते. घरातील सामान भरलेले होते. यानंतर पौर्णिमेने चौथी पिशवी उघडली, जी तिला भगवान शंकराने दिली होती. त्या पिशवीमध्ये भरपूर संपत्ती भरलेली होती. यानंतर पौर्णिमेने तुळशी मातेने दिलेली पाचवी पिशवी उघडली. त्यात तांदूळ, डाळी, 7 प्रकारचे खाद्यपदार्थ भरलेले होते. आता पौर्णिमेच्या घरात कशाचीही कमतरता नव्हती. तिचे घर संपत्तीने भरलेले आणि परिपूर्ण होते. आता पौर्णिमा आणि तिचे कुटुंब सुखी जीवन जगू लागले. आता पौर्णिमेच्या मनात विचार आला की भगवान सत्यनारायणाची पूजा घरी ठेवावी. त्यानुसार एक दिवस भगवान सत्यनारायणाच्या कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पौर्णिमेने गावातील सर्व लोकांना घरोघरी जाऊन आमंत्रण दिले. पौर्णिमा तिची बहीण अमावस्या हिच्या घरी गेली आणि अमावस्येला भगवान सत्यनारायणाच्या कथेसाठी बोलावले. भगवान सत्यनारायणाच्या कथेसाठी पौर्णिमा घरी अमावस्याच्या घरी आली. तेव्हा पौर्णिमेच्या घरात कशाचीही कमतरता नसल्याचे तिने पाहिले. अमावस्येला इतकी संपत्ती पाहून आश्चर्य वाटले. ती पौर्णिमेला म्हणाली, तुझ्या घरात एवढा पैसा आणि संपत्ती कुठून आली? पौर्णिमा म्हणाली, बघ बहिणी, तू मला सत्यनारायणाच्या कथेत बोलावले नाही, तरीही मी आले. तू मला प्रसादही दिला नाही. माझ्या गरिबीची चेष्टा केलीस. त्यानंतर मी माझ्या घरी आले. घरी येताना मनात विचार करत होते की आईच्या घरी जाईल आणि मी आईच्या घरी गेले. तिची बहीण अमावस्येच्या दरम्यान घडलेला सर्व प्रकार सांगते. अमावस्या म्हणते, तू पण मला प्रसाद देऊ नकोस आणि मला शिव्या दे. पण पौर्णिमा म्हणाली, ही देवाची देणगी आहे. मी सर्वांना देईल आणि तुलाही देईल. तरीही अमावस्येने प्रसाद घेतला नाही आणि ती थेट तिच्या घरी गेली. घरी जाऊन मुलांना सांगून ती आपल्या माहेरी जाण्यासाठी तयार झाली आणि आपल्या माहेरी निघून गेली. वाटेने चालत असताना तिला ओट्यावर एक वृद्ध आई बसलेली दिसली. ती कोणीही दुसरी नसून तुळशी माता होती. म्हातारी आई म्हणाली, मुली, तू कोण आहेस आणि कुठे चालली आहेस? अमावस्येने स्वतःची ओळख करून दिली. म्हातारी आई म्हणाली, मुली, हे तुळशीचे रोप सुकते आहे. त्यात थोडे पाणी टाकून हा ओटा स्वच्छ कर. यावर अमावस्या म्हणाली, म्हातारी, मी एवढा महागडा पोशाख घातला आहे, हे तुला दिसत नाही का? ते घाण होईल. असे म्हणत ती तिथून पुढे निघून गेली. पुढे जाताना तिला भगवान शिव भेटले, ज्यांनाही तिने तेच सांगितले. त्यानंतर जेव्हा ती पुढे गेली तेव्हा तिला काली माता भेटली, ज्यांना तिने याच गोष्टी सांगितल्या. पुढे गेल्यावर तिला गंगा माता भेटली, जिला पण तिने याच गोष्टी सांगितल्या आणि ती पुढे निघून गेली. यानंतर जेव्हा अमावस्या होडीत बसू लागली तेव्हा तिला दिसले की होडी काट्याने भरलेली होती, जे काटे तिच्या पायाला टोचत होते. किनाऱ्यावर उतरल्यानंतर ती आई वडिलांच्या घरी गेली. जेव्हा तिच्या बहिणींनी आणि भावांनी तिला पाहिले तेव्हा ही का आली आहे असं स्वतःशीच बोलू लागले. पौर्णिमा आमच्या कामात मदत करायची, ही काही काम करत नाही. त्यांनी सर्वांनी जेवण केले आणि जेवण करून सर्वजण झोपी गेले. अमावस्येने सकाळी उठून तिच्या बहिणींना सांगितले की मी माझ्या सासरच्या घरी जात आहे. तर त्या म्हणाल्या, ठीक आहे, जा. अमावस्या म्हणाली, तू पौर्णिमेला पिशवी दिली होतीस आणि मला काही देणार नाही का? भाऊ आणि बहिणी म्हणाले, तू घरी जा, पिशवी तुझ्या घरी पोहोचेल. अमावस्या तिथून निघून नदीच्या काठी पोहोचली. गंगा माता तिथे वृद्ध स्त्रीच्या रूपात बसली होती. वृद्ध आई म्हणाली, मुली आलीस? तर ती म्हणाली, हो, मी आली आहे. अमावस्या म्हणाली, तू पौर्णिमेला पिशवी दिली होतीस, मला देणार नाहीस का? वृद्ध आई म्हणाली, तू घरी जा, पिशवी तुझ्या घरी पोहोचेल. यानंतर पुढे गेल्यावर तिची भेट काली मातेशी झाली. तिनेही अमावस्येला तेच सांगितले. यानंतर ती पुढे गेल्यावर तिला देव भेटला. त्याने अमावस्येला तेच सांगितले. यानंतर पुढे जाताना तिला तुळशी माता भेटली आणि ती सुद्धा अमावस्येला तेच म्हणाली, तू घरी जा, पिशवी तुझ्या घरी पोहोचेल. अमावस्या तिच्या घरी पोहोचली आणि अंगणात पाहिलं तर तिथे 5 पिशव्या पडलेल्या होत्या. अमावस्येच्या मनात विचार आला की आता मला खूप पैसा आणि संपत्ती मिळेल. तिने पटकन सगळ्या पिशव्या उघडल्या तर काहींमध्ये चिखल, काहींमध्ये दगड, काहींमध्ये खडे तर काहींमध्ये कोळसा असतो. माहेरच्या घरूनही तिला काही मिळालेले नाही. या पिशव्यांमध्ये काहीही नव्हते. अमावस्या पौर्णिमेच्या घरी धावत धावत जाते आणि म्हणते, तुला इतकं मिळालं, मला काहीच मिळालं नाही. असं शेवटी का? तर पौर्णिमा सांगते, मी आई वडिलांच्या घरी गेल्यावर बहिणींना त्यांच्या कामात मदत करते. मी त्यांच्यासोबत मिळून मिसळून राहते. पण तू असं काही करत नाही, त्यांचा आदर करत नाही, तर ते तुला काय चांगले देतील?
यानंतर तू गंगा मातेलाही नाकारलीस, काली मातेलाही नाकारली आणि भगवान शिवालाही नाकारले, त्यामुळे त्यांनीही तुला काही दिले नाही. अमावस्या म्हणते, बहिणी मला क्षमा करा, मी नेहमी तुझा छळ केला. मला काहीही मिळाले नाही तरी चालेल, पण मी पण देवाची पूजा करून सर्व काही साध्य करेल. या सर्व गोष्टींचे रहस्य मला तू सांग. पौर्णिमा म्हणाली, तू या 3 सूत्रांचे पालन कर. पहिल्या सूत्रात दया मागणे, दुसऱ्या सूत्रात माफ करणे आणि तिसऱ्या सूत्रात ओम नमः शिवाय 108 वेळा जप करणे. भगिनी, देवाने ही सूत्रे दिली आहेत, हे तुझ्या हृदयात ठेव. मीही माझ्या आयुष्यात ही 3 तत्वे अंगीकारली होती आणि खऱ्या मनाने देवाची पूजाही केली होती. मग देवाने मला हे सर्व दिले आणि तुझ्याकडे जे काही होते तेही गेले. यानंतर अमावस्या तिच्या घरी गेली आणि देवाची पूजा करू लागली आणि इतरांनाही मदत करू लागली. तर मंडळी, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.